नमस्कार मंडळी, रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, आज तुम्हाला मी ही वनस्पती आहे बहावा. या वनस्पतीबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक माहिती देणार आहे. तर मंडळी, बहावा बघा आता असं फुलं आलेलं आहे, पूर्ण फुलांनी झाड बहरलेलं आहे. एवढं सुंदर असं दिसतंय. तर जेवढं सुंदर दिसतंय तेवढेच आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहेत. तर मी तुम्हाला त्याची सविस्तरच माहिती देतोय. तर आता आपण सविस्तर बघूयात. मंडळी, योग आला ना तर नक्की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा. आता बघा, हे बहाव्याचं झाड किती सुंदर असं पूर्ण फुललेलं आहे, असं मनमोहक दृश्य दिसते. जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आता गेलात तर नक्कीच बघायला मिळेल. कारण आपल्या मुलांना झाडांची सुद्धा ओळख झाली पाहिजे. कारण झाडांचं नाव, झाडाचा उपयोग हे कळायलाच पाहिजे. तर मंडळी, आता बहावा हा एवढा आयुर्वेदिक आहे का विचारू नका. एक महत्त्वाचा उपयोग दुसरा सांगतो, कारण आम्ही याचा उपयोग केलेला आहे म्हणून सांगतो. तर मंडळी, आता बघा आंब्याचं सीझन आहे, आंबे पिकवायची वेळ आहे. तर आता बघा बाजारात जे आंबे मिळतात ना, ते पावडर किंवा कृत्रिमरित्या पिकवले असतात. तर आपण नॅचरल आंबे पिकवायला एक सोपा उपाय काय करायचं, आपले हे जे आपण गावठी आंबे कोणते असू द्या, जे आंबे तोडले ना, ते जेव्हा पिकट टाकतो, पिचण टाकतो म्हणतात आपल्याकडं. तर पिकट टाकायला घेतले ना, का त्यामध्ये बहाव्याची पानं टाकायची आतमध्ये, आणि त्या बहाव्याच्या पानामध्ये नंतर हे आपले आंबे पिकट टाकायचे. आंब्याला पूर्णपणे पिवळा कलर, नॅचरल एकदम पिवळा पिवळा येतो. एकदम चांगला कलर येऊन जातो नॅचरल पद्धतीने. कोणताही तिथे कृत्रिम घटक नाही, काही नाही, रासायनिक प्रक्रिया नाही. असा कलर येतो. तर आंबे असेही तुम्ही पिकू शकता. तर आम्ही असा एक केलेला आहे, म्हणून तुम्ही पण उपयोग करा. एकदम आंबा चांगला कलर येतो. तर म्हटलं याचबरोबर आता महत्त्वाचा उपयोग म्हणजे बघा, बऱ्याचशा जणांना बघा कधीतरी अचानक नागिना नागिना आजार आहे. बघा अंगावर फोड्या उठतात पूर्ण आणि एका लाईनीमध्ये, तर पूर्ण अंगाची आग होते. तर यासाठी या बहाव्याचा खूपच उपयोगी घटक आहे. काय करायचं, ज्या माणसाला नागिन झाली ना, तर त्याने पूर्ण अंगाची आग होते, लाही होते. तर यासाठी सोपा उपाय आहे. काय करायचं, ह्या बहाव्याची पानं आणायची, 5 ते 7 पानं घ्या, चांगली ठेचा, त्याच्यात कपभर पाणी टाकायचं, चांगलं कुस्करायचं, गाळून घ्यायचं, त्याचा रस काढायचा आणि त्या कपभर पाणी ते सकाळी सकाळी उपाशीपोटी प्यायचं आणि संध्याकाळी 1 कप प्यायचा. आणि त्या जो राहिलेला चोथरा आहे ना, तो जो नागिन झालेला भाग आहे त्याच्यावर तो चोथऱ्याचा लेप हळुवारपणे चोळून द्यायचा. तुमची नागिन हा आजार पूर्णपणे बरा होईल. जो होणारा अंगाचा दाह तोही शांत होईल. एवढं असं सोपं आणि आयुर्वेदिक उपाय आहे. तर तुम्ही असंही करू शकता. तसेच बघा, मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्वचा विकार किंवा गचकरण असेल बघा, बऱ्याचशा जणांना गचकरणाचा त्रास असतो. तर काय करायचं, हे बहाव्याची पानं ठेचायची, कोवळी कोवळी पानं घ्यायची आणि त्याचा रस काढायचा. आणि हा रस जर ज्या ठिकाणी त्वचेवर गच करणं किंवा दाद झालेला आहे, तर त्या ठिकाणी जर हा रस लावला ना, तर तुमचं दात गच करणं हळूहळू पूर्णपणे बरं होईल. एवढं असं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तसंच बघा, आपले बरेचसे बांधव शेतकरी आहेत. अ, आता आधुनिक प्रकारे लोखंडी नांगर वगैरे वापरतात, ट्रॅक्टर वगैरे परंतु तरी जर बहाव्याच्या लाकडाचा जर नांगर करून त्याने जर शेत नांगरलं ना, तर पुढे अनेक वर्षे त्या जागेवर, शेतीवर सहसा रोगराई पडत नाही, असं आमचे पूर्वज, आजोबा पणजोबा बोलायचे. तर या प्रकारे तुम्ही जर हे केलं, तर त्या शेतात बहाव्याच्या लाकडाच्या नांगराने जर शेत नांगरलं, त्या शेतात सहज रोगराई येत नाही. म्हणजे एवढं असं हे बहाव्याचं लाकूड सुद्धा खूपच उपयोगी आहे. तसेच बघा, मी मगाशी सांगितले का जे नागिन त्यालाच माळीन वेढा सांगतात. म्हणजेच आपलं एक प्रकारचे फोडाचे वाटोळे असते, एक प्रकार आहे त्याला माळीन वेढा आहे म्हणतात. तर त्या दुखण्या बहाव्याच्या पाल्याचा रस काढून जर ते अ, लावलं, तर ते लवकरात लवकर बरं होतं. मंडळी, मी आज ही जी माहिती तुम्हाला देतोय ना, ही कुठल्याही पुस्तकात नाही किंवा कुठल्या कोणत्याच ह्याच्यात मिळणार नाही. तरी आपल्याच समाज बांधवाकडे ही पूर्वीपासून चालत आलेली, त्यांना माहिती, परंपरागत आलेली ही माहिती आहे. तर बरेचसे आपल्या समाज बांधवांना ह्या वनस्पतींबद्दल भरपूर माहिती आहे, परंतु एकमेकाला न सांगितल्यामुळं हे सगळे काही उपाय नष्ट होत चाललेले आहेत. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे का
आपली ही माहिती, आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीला माहीत व्हावी, जेणेकरून ती चालत राहावी म्हणून आपण माहिती देतोय. तर तसंच मला एक सांगायचं आहे, आपले बंधू आकाश दांडेकर मला त्यांनी कमेंट केली का बंधू म्हणे बहाव्याबद्दल बरेचसे अजून आपल्या लोकांना माहिती नाही, तर त्याची माहिती द्या. तर मला सांगावंसं वाटतं आपल्या लोकांना भरपूर माहिती आहे, परंतु न सांगितल्यामुळे ती नष्ट झाली आणि ज्यांना काही माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगत नाही. त्यामुळं थोडंसं भरपूर आपलं नुकसान होत आहे. तरी पण मी नक्कीच याबद्दल आज त्यांनी सांगितल्या सूचनेप्रमाणे मी आज माहिती देतोय. तर अजून एक महत्त्वाचा उपाय मी सांगतोय बघा. आपले बरेचसे बांधव सगळे शेतकरी आहेत आणि प्रत्येकाकडं आपले गाई, गुरं, जनावर आहेत. तर बघा काही कारणास्तव जनावरांना काही जखम होते आणि त्या जखमेत जर किडे पडले ना, जर किडे झाले तर एक सोपा उपाय काय करायचा आहे, शनिवारच्या दिवशी आपली बहाव्याची काडी घ्यायची, मस्त अगरबत्ती, धूप देऊन जनावरच्या गळ्यात बांधली ना, तर ह्या गळ्यात बांधल्यामुळं जनावरातले किडे आपोआप नष्ट होतात आणि काही किडे पडून जातात. तर एवढा सोपा आणि आयुर्वेदिक हा उपाय आहे. तर त्याच्यात एवढे चांगले या बहाव्याच्या झाडामध्ये गुणधर्म आहे. तर मंडळी हा एक मस्त चांगला उपाय आहे. तर हाही तुम्ही करू शकता. तसेच बघा अजून बराचसा बघा गरमीचे चट्टे असतात बघा. गरमी ज्यांना होते आणि ते गरमीचे चट्टे असतात त्यांनी जर पाल्याच्या काढ्याने जर शेकवले ना, तर चट्टे आपोआप बरे होतात. आणि तसंच बघा पूर्वी बरेचसे आपले जुने लोक सांगायचे आपलं सफेद डाग आहे, कोड आहे, तर त्यासाठी काय उपाय आहे का? तर आता मी हा केलेला नाही, पण मी आमच्या आजोबाकडून ऐकलेला आहे, तर तो उपाय तुम्हाला सांगतोय मंडळी. पण हा नैसर्गिक उपाय आहे, करून पाहायला काय हरकत आहे का? आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही, विना मोबदल्यात आपल्याला निसर्गाने ही एक दिलेली देणगी आहे. तर बघा ज्यांना कोड झाले ना त्यांनी काय करायचं, हाताला किंवा पायाला झाले ना, तर मग बहाव्याच्या पाल्याच्या काढ्याने आधी तो कोड धुवून काढायचा पूर्ण आणि मग पानाची कवळी कवळी पानं घ्यायची, साधारण 2-4 त्याच्यात मोठी पण चांगली पानं घ्यायची, अशी ठेचायची चांगली आणि त्याची चकती करायची मस्त गोल अशी आणि जिथं जो कोड आहे किंवा जो डाग आहे त्या कोडवरती चकती बांधून टाकायची. असं नियमित करा. याने तुमचा कोड हळूहळू कमी होईल किंवा थोडासा फरक पडेल. करायला काय हरकत नाही मंडळी. मी हा उपाय केलेला नाही. बाकी मी जेवढं तुम्हाला सांगतो तेवढे उपाय केलेले आहेत. तर हा करून बघा, तुम्हाला निश्चित फरक पडेल. तसेच एक दुसरा सोपा उपाय तुम्हाला मला सांगावंसं वाटते. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं सांगितलेलं पण आहे. तर बघा ह्या बहाव्याच्या शेंगा असतात ना, ह्या शेंगा आपल्याला बघा अतिसार होतात, जुलाब होतात. तर ह्या अतिसारावर बहाव्याच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगा फोडायच्या. आतल्या ज्या बिया असतात ना, त्या बिया फोडायच्या. आतला मगज असतोय, तो मगज जर तुम्ही पूर्ण फोडला तर पूर्ण पिवळा धमक असतोय. जशी काही ती आपली फिवरागोळी असते ना, सगळ्यांना माहीत आहे जुलाबावर चालणारी फिवरागोळी, तसाच कलर असतो. परंतु जर तुम्ही या बहाव्याच्या शेंगा फोडून आतलं बी जर मगज खाला ना, तर तुमचा अतिसार होणारा किंवा ते जुलाब होणारे ते थांबून जातील. एवढा असा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय. तर तुम्ही असंही करू शकता. आणि हां, अरेच्चा! अजून एक दुसरं महत्त्वाचं सांगायचंच राहिलं, की बघा आता बहाव्याच्या झाडाला भरपूर फुलं आलेले आहेत. हां, कोणी कोणी बहाव्याच्या फुलाची भाजी खाले त्यांनी जरा कमेंटमध्ये मला कमेंट करा, मी बहाव्याच्या फुलाची भाजी खाले. तर मंडळी ज्यांनी ज्यांनी खाल्ली नसेल त्यांच्यासाठी सांगतोय, ह्या बहाव्याची फुलं आणायची मस्त तोडून आणि ही मस्त याची वाफून फुलं घ्यायची आणि भाजी बनवायची. खूप छान भाजी लागते आणि भरपूर आपल्याला आयुर्वेदिक घटक मिळतात आणि आयुर्वेदिक भाजी आहे, फायदेशीर आहे. तर तुम्ही निश्चित आता बहाव्याच्या झाडाला फुलं आले, तुम्ही नक्की याची भाजी पण खा. मंडळी निसर्गाने दिलेली देणगी आहे, त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करा. मंडळी मी तुम्हाला आज बहावा या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहीत होईल. आणि तुम्हाला जर आवडली असेल माहिती तर कमेंटसुद्धा नक्की नोंदवा. धन्यवाद.